हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग टू ऑल. संध्याकाळचे 7:20 झालेले आहेत. नितीशची सेकंड शिप आहे, त्यामुळे जेवण माझं झालेलं आहे. हा सगळा पसारा किचनवरती आहे आणि पाणी जसं की 10 मिनटं संध्याकाळी 10 मिनटं सकाळी असं येतं, तेही फिक्स नाही आहे सध्या उन्हाळ्यामध्ये. इथे मी थोडीशी कपडे भिजत घातलीत आणि कपडे भिजत घालून म्हटलं थोडीशी भांडी वगैरे घासून घ्यावी. तोपर्यंत आमचं बाळ उठलं होतं, तर त्यालाच आता मी शांत करायला जाणार होते. तर बघा, हा असा रडतोय. आता नाही आवाज येणार तुझला. नाही आवाज येणार आता खेळ. खाली मुलं ओरडल्यामुळे हा दचकून जागा झाला होता. त्याला शांत केलं. 7:30-35 झाले होते. मग मी भांडी घासायला सुरुवात केली. आज भांडी भरपूर होती, कारण की सेकंड शिप असली की जवळपास जेवणाची थोडीफार भांडी राहिलेली असतात दुपारची. त्याच्यानंतर दुपारी पुन्हा जेवण बनवल्यानंतर ती भांडी साठतात. मग इथे मी सुरुवात केली आणि आता असं वाटलं की थोडंसं ट्रॉलीमधला सुद्धा पसारा काढावा, तर तो सुद्धा मी साफ करायला घेणार आहे. तेवढ्यात बाळाचा थोडासा आवाज आला, मग त्याच्याकडून सुद्धा जाऊन आले. त्याच्याकडे जाण्यापूर्वी मी हँडवॉशनं हात व्यवस्थित धुवून घेते. इथे मी माझ्यासाठी भाकरी बनवत आहे. दुपारी डब्याला चपाती दिलेली होती आणि चपाती दिल्यामुळं मग मी म्हटले की संध्याकाळी आपल्याला एक भाकरी बनवावी. आज मी भात बनवला नव्हता, कारण की एकदम सुकी टाईप अशी मी मसूरची सुकी डाळ केलेली होती. आणि इथे आमचं बाळ झालं होतं जागं. त्याला भूक लागली असावी, त्यामुळे त्याला दूध पाजायचं होतं. दूध पाजल्यानंतर हा पुन्हा थोडासा झोपला होता आणि मी त्याला व्यवस्थित शांत झोपून पुन्हा माझ्या कामांना सुरुवात केली आणि मी जेवायला घेतलं. मी जेव्हा घेतलं तेव्हा घड्याळामध्ये वाजले होते 8:19. पाणी अजून आलेलं नव्हतं, त्यामुळं म्हटलं पहिल्यांदा जेवून घ्यावं, म्हणजे जेवणाची भांडी आणि बाकीची जी साफसफाई आहे ती उरकून घेता येईल. आता माझं जेवण झालेलं आहे, त्यामुळे जी राहिलेली भांडी आहेत ती मी सगळी बेसिनमध्ये ठेवलीत आणि किचन साफ करायला घेतला पहिला. किचन मला रेग्युलर जेव्हा मी व्हिडिओ बनवत नाही तेव्हा दिवसातून 2 वेळा क्लीन करायला लागतो पाण्याने, आणि जर व्हिडिओ शूट असेल तर मग जेव्हा शूट असेल तेव्हा एक टाईम वाढलेला असतो. इथं बाळ झोपलेलं आहे. व्लॉगमध्ये तुम्ही मला चालताना पाहतच असाल, माझ्या चालण्यात थोडा बदल झालेला आहे. 90% लेडीज ओके होतात, पण 10% लेडीज अशा असतात ज्यांचं की प्रेग्नन्सीमध्ये हाडांमध्ये थोडासा गॅप येतो, त्याच्यामुळे जो कमरेवरती थोडा जरी प्रेशर आला, आपण उठून बसला तर त्रास होतो किंवा नस दबलेली असते. असंच माझंही काहीसं झालेलं आहे. मला ते सगळं चेक करून घ्यायचं आहे, बट बघू जरा अजून एक म्हटलं बाळ 6 महिन्याचं झाले की मग आपण जाऊन पाहू. तर इथं ट्रॉलीमध्ये खूप अनावश्यक सामान आहे. अनावश्यक नाही, हे माझ्या रेसिपीसाठी लागणारच सामान आहे, ज्यातलं मी काही आता डब्यामध्ये ठेवून देणार आहे. पाणी आलं होतं, मग पाणी पहिलं भरून घेतलं आणि ट्रॉलीतलं सामान सगळं वरती काढलं. हे सगळं धुवून जे आत्ता मी कमी यूज करते ते डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे, आणि ज्याचा यूज जास्त होतो ते फक्त मी ट्रॉलीमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला माहीत नसेल, माझ्याकडं पेड्यांवरती उठवायचे छापाचे साच्यांपासून सगळं आहे. आईस्क्रीमचे स्कूप तर तुम्हाला दाखवते माझ्याकडे किती आहेत. आणि रेसिपी चॅनल असेल तर लोकांकडे असतंच हे. तर हे माझ्याकडे 3 स्कूप आहेत, जे वेगवेगळे आहेत तिन्ही. तर हे तिन्हीसुद्धा वरतीच होते, त्यातला मी आता एकच वर ठेवला, बाकीचे मी डब्यामध्ये ठेवून दिलेत. जेव्हा मी आईस्क्रीमचे व्हिडिओज बनवेल तेव्हा मला वाटले तर मी यातला स्कूप डब्यामधून काढून घ्यायचं ठरवलं आहे. ज्यांचे रेसिपी चॅनल असणार आहेत त्यांच्याकडे अशा व्हरायटी असणारच आहेत, डिशच्या म्हणा, बाऊलच्या म्हणा, आणि ते असावंच लागतं. सेम म्हणलं की नको वाटतं पाहायला. तसंच आता मी ट्रॉल्या व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं ठरवलं होतं, त्याच्यामुळं पहिल्यांदा मी फक्त सगळी वरची भांडी क्लीन करून घेतली आणि आता पाणी गेलेलं आहे. बाळाचा आवाज आलेला होता, त्याच्यामुळे याच्याकडून बघितले तर हा मस्तपैकी खेळत होता. कधी हा जागा झाल्यावर शांतपणे खेळतो, पाय आपटतो बेडवरती. तेवढ्यात मला कळते की हा जागा झालेला आहे. मग जाऊन एकदा पाहायचं. त्या कचरा वगैरे टाकून घेतला. कपडे मगाशी धुतली होती ती सुकत घातली नाही, तर ती कपडे आता सुकत घालते. तुम्हाला आवाज आलाच असेल की तो जागा झाला आहे आणि तो आवाज देतोय मला. तो ॲक्च्युली रडत नाही, तो मे असं काहीतरी बोलत असतोय. संध्याकाळ झालेली आहे, कपडे सुकत घालून झाले. बरेच लोक म्हणतात संध्याकाळचे कपडे सुकत घालू नयेत, पण जर दिवसभर कपडे निघत असतील तर संध्याकाळी धुवून टाकलेली बरी वाटतात. 9:25 झालेले होते आणि आता माझं बाकीचं सगळं काम आवरलेलं होतं. मी बेडरूममध्ये येऊन माझं म्हटलं थोडंसं एडिटिंग करावं.
त्यापूर्वी म्हणलं संध्याकाळी तर बाळाला डायपर घालावं. मी दुसऱ्या दिवसापासून बाळाला डायपर यूज करते आणि त्याचे काही असं त्रास वगैरे होत नाही. हे ज्याच्या त्याच्या वापरण्यावरती असतं. आपण कशाला चांगलं म्हणायचं, कशाला बेकार म्हणायचं, कुणाचं किती ऐकायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. ज्यांना घेऊ शकत नाहीत अशी लोकं नावं ठेवतात आणि ज्यांना नॉलेज नसतं अशी लोकं नावं ठेवतात. लकड़ी की काटी काटी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा दौड़ा घोड़ा दौड़ा धुंद बाके दौड़ा. खेळा बाळा खेळ. माझं काम झालं ना की मग आपण पुन्हा स्टोरी सांगत सांगत झोपू. हा मला व्लॉगिंगसाठी, रेसिपी शूटसाठी टाईम मिळतो. मी टाईम काढते. टाईम काढणं हे आपल्या हातामध्ये असतं. मला जेवढा जसा टाईम मिळेल तेवढा मी टाईम माझा कामामध्ये घालवत असते आणि तसंच बाळाबरोबरही माझा टाईम असतोच. त्यालासुद्धा आता संध्याकाळी झोपताना मी स्टोरी सांगायची, बुक्स वाचायची सवय लावलेली आहे. तुम्ही माझ्या काही व्हिडिओजमध्ये पाहिलंच असेल. काय काय खेळायचो आपण, खेळायचं. मी काम करत करत गप्पा मारणार तुझ्याशी, तू खेळत खेळत बोलायचं. काय कसा पाय मारतो रे तू बेडवरती? हा बाळा कसा पाय मारतो? जोरात आवाज कसा येतो? मार बघू पाय. जेवल्यानंतर झोपेपर्यंत माझं सहज 1 लिटर पाणी याच्याशी बडबड करून घसा सुकूनच संपून जातं. तर भेटूयात पुन्हा.